8 दिवसापूर्वी गळुर्गी तालुका अक्कलकोट येथे आपले दत्तात्रय चन्नबसप्पा पुजारी यांच्या सलून दुकानला सलीम सिकंदर नदाफ हा कटिंग दुकानला गेला। त्यांचा मुलगा रमेश दत्तात्रय पुजारी हा कटिंग करत होता। त्याच्याकडे 2-3 नंबर होते। हा सलीम म्हणाला की माझं कटिंग कर, ताबडतोब कटिंग कर। त्याने रमेश म्हणाला की माझ्याकडे गिऱ्हाईक आहे, 2-3 झाल्यावर करतो, तरी ऐकला नाही तो। तिथं त्या व्यक्तीला, रमेश या कटिंग दुकानच्या व्यक्तीला धक्काबुक्की करून जाती वेळेगळी शिवाय देऊन रात्री त्याच्या घरी जाऊन त्यांच्या घरात लाईट फोडले, मोटरसायकल फोडले। सदर त्यांचे वडील बसले होते दत्तात्रय चन्नबसप्पा पुजारी यांना लोखंडी पाईपनं डोक्यात मर्डर आपला हाफ मर्डर करण्यासारखं मोठं जखम केलंय। त्यांच्या अंगावर भरपूर प्रमाणात रक्त गेले। जेव्हा रक्त जात असताना त्यांची सूनबाई सोडवण्यात आली असता त्यांची सुद्धा साडी ओढून त्यांना सुद्धा लज्जतपद वागणूक दिले व त्यांना आशिल शिवीगाळ दिले। व जेव्हा रमेश पुजारी हा घरी आला तेव्हा झालेल्या घटनाबद्दल तू जर कुठं बोलला तर तुला जीवे मारण्याची, कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली व तिथून मोटरसायकलवरून पळून गेला। सदर घटना होऊन 8 दिवस झालं। नाभिक समाजाने आजपर्यंत वाट बघितली की तो सदर आरोपीला अटक करून योग्य ती कारवाई करतील, परंतु आजपर्यंत अटक होऊन काही कारवाई झालं नाही। आज आम्ही पोलीस निरीक्षक साहेबांना, दक्षिण पोलीस निरीक्षक साहेबांना निवेदन दिलं, परत माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं की तात्काळ त्याला सदर सलीम सिकंदर नदाफ याला तात्काळ अटक करून त्याच्यावर 307 कलम लावून त्याला योग्य ती कारवाई करावं, नाहीतर नाईलाज असतो महाराष्ट्र नाविक महामंडळ महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल।